आजच्या पाहुण्या प्राध्यापिका भक्ती परांजपे या MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे इथे गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ स्कूल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. भक्तीताईंनी शिवाजी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स विषयात अभियांत्रिकीची पदवी संपादन केली आहे आणि पुणे विद्यापीठातून डिजिटल सिस्टीम या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. भक्तीताई सध्या MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे इथून इलेक्ट्रॉनिक्स विषयात PhD करतायत. पायथन प्रोग्रामिंग शिकवण्याबरोबरच त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग सारखे प्रगत तंत्रज्ञानाशी संबंधित विषय सुद्धा शिकवतात. पायथन प्रोग्रामिंग शिकवण्यासोबतच त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग सारखे प्रगत तंत्रज्ञानाशी संबंधित विषय सुद्धा शिकवतात. भक्तीताई आपल्याला आज या क्षेत्रातील शिक्षण, कारकिर्दीच्या विविध संधी आणि या क्षेत्रात काम करण्याचे फायदे तोटे याबद्दल मार्गदर्शन करतील. पूर्वी इलेक्ट्रॉनिक्स मधले जे सर्किट डिझायनिंग किंवा बोर्ड्स असायचे, PCB बोर्ड्स, हे मॅन्युअली केले जायचे. तेच आता सगळं ऑटोमेशननी केलं जातं. त्याच्यामध्ये सर्किट डिझायनिंग पण सिम्युलेशन सॉफ्टवेअर्स यूज करून वापरून सर्किट डिझाईन केले जातात आणि सर्किट बोर्ड्स पण ऑटोमेशन, सगळे जे फॅक्टरीज असतात ते ऑटोमाइज्ड फॅक्टरीज असतात आणि त्याच्यामध्ये आता ऑटोमॅटिक सर्किट डिझाईन, सर्किट बोर्ड्स तयार होतात. ऑटोमेशनमुळे इलेक्ट्रॉनिक्स जे सर्किट्स किंवा कॉम्पोनंट्स बनवले जातात ते खूप सोयीस्कर, सोप्या पद्धतीने आणि फास्ट बनवले जातात. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीमध्ये खूप फरक पडला या 10 वर्षात बिकॉज ऑफ ऑटोमेशन. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग हे दोन्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या सब ब्रँचेस असं आपण म्हणू शकतो. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये आपण इंटिग्रेटेड सर्किट्स, ट्रान्झिस्टर्स, सेमीकंडक्टर्स हे कॉम्पोनंट्स यूज करून वापरून जे डिव्हाइसेस बनवलेले असतात तर त्याचा अभ्यास करतो. आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये आपण टेलिकम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशन, त्याच्यामध्ये अँटिनाज, ट्रान्समिटर्स, रिसिव्हर्स ह्याचा अभ्यास केला जातो. तर इलेक्ट्रॉनिक्स विथ antennas and transmitters and receivers ह्याचं कॉम्बिनेशन इज इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मुलांना 12वीत PCM असणं कंपल्सरी आहे. PCM आणि PCB मध्ये बायोलॉजी जर घ्यायचं नसेल तर वोकेशनल सब्जेक्टमध्ये इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट घेऊन 12वी करून मुलं डायरेक्ट इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी जाऊ शकतात. दुसरा अजून एक मार्ग असा आहे की डिप्लोमा करून 10वी नंतर किंवा 12वी नंतर डिप्लोमा करून मग डायरेक्ट सेकंड इयर डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकतात. अजून एक काही कॉलेजेसमध्ये डायरेक्ट 6 वर्षाचा एक इंटिग्रेटेड कोर्स ऑफर केला जातो जो 10वी नंतर 6 वर्षांचा कोर्स असतो. त्या मार्गाने सुद्धा मुलं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग घेऊ शकतात. इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी महाराष्ट्रात महाराष्ट्र CET, JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स्ड अशा एक्झाम्स घेतल्या जातात. MHT CET थ्रू मुलं महाराष्ट्रातल्या कुठल्याही कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स्ड ह्या एंट्रन्स एक्झाम्स थ्रू मुलं भारतभरातल्या कुठल्याही इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. त्याचबरोबर प्रत्येक युनिव्हर्सिटी, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज त्यांच्या स्वतःच्या एंट्रन्स एक्झाम्स कंडक्ट करतात. त्या क्वालिफाय झाल्यानंतर मुलांना त्या वेगळ्या वेगळ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेता येते. या एंट्रन्स एक्झाम्सला प्रिपेअर करण्यासाठी 10वी नंतर वेगवेगळे क्लासेस अवेलेबल असतात जिथे मुलांनी ॲडमिशन घेऊन त्या क्लासेसमध्ये कोचिंग घेऊन मॅथ्स, सायन्स, फिजिक्स हे सब्जेक्ट्स जास्त भर देऊन अभ्यास करून त्याची एंट्रन्स एक्झाम देण्याची गरज असते. या एक्झाम्स साधारण जानेवारीपासून सुरू होतात ते जूनपर्यंत चालू राहतात. वेगवेगळे त्याचे शेड्यूल्स असतात. JEEच्या 2 एक्झाम्स असतात ज्या जानेवारी आणि मार्च किंवा एप्रिलमध्ये असतात. JEE ॲडव्हान्स्ड असते ती जूनमध्ये असते आणि MHT CET एक्झाम असते ती साधारण मे, जून अशा पिरियडमध्ये असते. तर ह्या सगळ्या एंट्रन्स एक्झाम्सचं शेड्यूल त्या वेबसाईटवर अवेलेबल असतं आणि आपण त्या वर्षीच्या एंट्रन्ससाठी ते वेबसाईट आपण चेक करून ते शेड्यूल मिळवू शकतो.
इंजिनिअरिंग करण्यासाठी बरेच कॉलेजेसचे ऑप्शन्स असतात. तर आपल्याकडे प्रायव्हेट कॉलेजेस, गव्हर्नमेंट एडेड प्रायव्हेट कॉलेजेस, त्याच्यानंतर रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि IITs असे बरेच ऑप्शन्स अवेलेबल असतात. तर ह्या कुठल्याही कॉलेजेसमध्ये आपण MHT CET आणि JEE थ्रू ॲडमिशन घेऊ शकतो. इंजिनिअरिंग हा कोर्स 4 वर्षांचा असतो. तर 4 वर्षात BTech किंवा BE अशी डिग्री मिळते. प्रत्येक कॉलेज त्यांच्या स्वतःच्या पॉलिसीप्रमाणे स्कॉलरशिप एक देत असतात. तर मेरिटप्रमाणे मुलांना ती स्कॉलरशिप अवेल होते. तर मुलं त्या स्कॉलरशिपवर 4 वर्ष दरवर्षी काहीतरी अमाऊंट, स्कॉलरशिपची अमाऊंट मिळवून 4 वर्ष स्कॉलरशिपवर मुलं शिकू शकतात. इंजिनिअरिंगची जी ब्रँच आपल्याला घ्यायची असते त्याचं जेव्हा आपण ॲडमिशन घेतो त्याच वेळेला फायनल करून त्याच वेळेला स्पेशलायझेशन ठरवून ती ब्रँच घ्यायची असते. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला प्रवेश घेत असताना जे आपण एंट्रन्स एक्झाम दिलेली असते त्याचे कट ऑफ प्रत्येक कॉलेजचं, प्रत्येक ब्रँच वाईज प्रत्येक कॉलेजला प्रत्येक वर्षी बदलत असते. तर त्या कट ऑफच्या बेसिसवर आपल्याला ॲडमिशन मिळत असते. मुलांचा कल कुठे आहे, कुठल्या विषयात आहे, जसं इलेक्ट्रॉनिक्स आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे किंवा कम्प्युटर आहे, तर तो कल बघून प्लस त्याचं कट ऑफ काय आहे, जे कट ऑफ आपण जे एंट्रन्स एक्झाम्स आहेत त्याच्या कट ऑफच्या बेसिसवर त्यांची ॲडमिशन फिक्स होते. 12वीचे मार्क हे एलिजिबिलिटी म्हणून फक्त कन्सिडर केले जातात. ज्या मुलांना 50% PCMमध्ये 50% आणि ओव्हरऑल 12वीमध्ये 50% असतील ती मुलं कुठल्याही इंजिनिअरिंगच्या कोर्सला जाण्यासाठी एलिजिबल किंवा पात्र समजली जातात. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस अँड सर्किट्स जे विविध कॉम्पोनंट्स, इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स असतात, जसे की रेझिस्टर्स, कपॅसिटर्स, इंडक्टर्स, हे सगळे कॉम्पोनंट्स आपण त्याच्यामध्ये शिकतो. त्याच्यानंतर लिनियर इंटिग्रेटेड सर्किट्स, ज्याच्यापासनं आपण जे चिप्स असतात, जे मोबाईलमध्ये आपण वापरतो चिप्स, तर ते चिप्स बनवतात. कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, ज्याच्यामध्ये अँटिनाज शिकतो आपण, सॅटेलाइट्सचं ज्ञान मिळतं त्याच्यामध्ये. तर हे सगळे विषय आपण इलेक्ट्रॉनिक्समध्ये कव्हर करतो. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल दीज सब्जेक्ट्स. इलेक्ट्रॉनिक्स हा आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग होऊन गेलेला आहे. एक डिजिटल थर्मामीटर पासून ते मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन किंवा आपण जे रोज अलेक्सा घरात वापरतो, स्मार्ट TV वापरतो, स्मार्ट वॉचेस वापरतो. आजकाल आपण सगळे स्मार्ट व्हायला लागलोय. ॲटलिस्ट आपण जे डिव्हायसेस वापरतो किंवा जे गॅजेट्स वापरतो ते तरी स्मार्ट व्हायला लागलेत. तर ह्या स्मार्टनेसच्या मागचं कारण आहे इलेक्ट्रॉनिक्स. जे सेन्सर्स त्या गॅजेट्समध्ये यूज केलेले असतात किंवा वापरलेले असतात ते सगळे सेन्सर्स हे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स असतात, ते इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स असतात आणि त्या सेन्सर्समुळे डेटा कलेक्ट होऊन तो प्रॉपर फॉर्मॅटमध्ये तो कन्वर्ट केला गेलेला असतो आणि त्याच्यामुळे हे स्मार्टनेस जो आहे प्रत्येक डिव्हायसेसमध्ये रोजच्या रोज हा स्मार्टनेस बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी, ह्या टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञानामुळे आणि इलेक्ट्रॉनिक्समुळे हे डिव्हायसेस रोजच्या रोज स्मार्ट होत चाललेत. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झाल्यानंतर मुलांना विविध कंपनीजमध्ये स्कोप आहे, जसं की ट्रेनी इंजिनियर्स, विविध गव्हर्नमेंट किंवा नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्समध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स घेऊ शकतात. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये मुलं जातात, ज्याच्यामध्ये मशीन लर्निंग इंजिनियर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनियर्स, डेटा सायंटिस्ट हे सगळे इंजिनियर्स म्हणून आपण जॉब करू शकतो. ऑटोमोबाईल कंपनीजमध्ये जिथे ॲडास सिस्टीम्स, आजकाल ज्या हायर एंड कार्स असतात तर त्याच्यामध्ये ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीम असते, तर ज्याच्यामध्ये एम्बेडेड सिस्टीम्स वापरलं जातं, जिथे एम्बेडेड सिस्टीम्स शिकलेली मुलं जॉब करू शकतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मशीन लर्निंग शिकलेली मुलं जॉब करू शकतात. सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये मुलं जॉब करू शकतात. टेलिकॉम कंपनीज जसं की BSNL, एअरटेल, सॅमसंग, रिलायन्स जिओ आपण सगळेजण वापरतो, ज्याच्यामध्ये 4G 5G नेटवर्क आता येत आहे, तर त्याच्यामध्ये नेटवर्किंगमध्ये सुद्धा मुलं जॉब करू शकतात. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञान येत असल्यामुळे आणि नवीन रिसर्च होत असल्यामुळे
प्लस गव्हर्नमेंटनी जी स्कीम्स दिल्या आहेत, डिजिटल इंडिया किंवा आत्मनिर्भर भारत, याच्यामुळे खूप नवीन इंडस्ट्रीज आपल्याकडे सुरू होत आहेत. या नवीन इंडस्ट्रीजमध्ये नवीन इंजिनियर्स आणि त्यातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सची खूप गरज असणार आहे. कारण इलेक्ट्रॉनिक्स जर आपण बघितलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स किंवा उपकरणं आपण वापरतो. मेडिकल केअर असू दे, हेल्थ केअर सिस्टीम्स असू दे किंवा ॲग्रिकल्चर असू दे, तर प्रत्येक फील्डमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं आपण वापरलेली बघतो. तर त्याच्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज खूप नवीन आता येत आहेत आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सची खूप जास्त डिमांड या पुढच्या काही वर्षांमध्ये असणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केल्यानंतर टेक्निकल नॉलेज मुलांना मिळालेलं असतं, पण याचबरोबर प्रोफेशनल आयुष्यात जेव्हा आपण पाऊल ठेवतो तेव्हा कम्युनिकेशन स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स, बोलायचं कसं, वागायचं कसं बाकीच्यांबरोबर, प्रोफेशनल लाईफमध्ये कसं बोलायचं, ह्याच्यासाठी सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, टीमवर्क आणि फायनान्स आणि बिझनेस सिस्टीम्स, हे सगळे स्किल्स खूप गरजेचे असतात. तर जेव्हा इंजिनिअरिंग संपतं ते त्याचबरोबर ह्या सगळ्या स्किल्स जर मुलांनी एक्वायर केले तर त्यांना त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये त्याचा खूप फायदा होतो. 4 वर्षाचा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचा कोर्स संपल्यानंतर मुलांना जर पुढचं पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं असेल तर 2 वर्षाचा एमटेक कोर्स जो भारतात ती मुलं करू शकतात किंवा मास्टर्स कोर्स जो बाहेर फॉरेन युनिव्हर्सिटीजमध्ये, ज्याला MS असं आपण म्हणतो, तर 2 वर्षाचा एमटेक कोर्स किंवा 2 वर्षाचा मास्टर्स कोर्स MS जो बाहेरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये अवेलेबल असतो, ज्याच्यामध्ये स्पेशलायझेशन इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, AI इंजिनिअरिंग, मशीन लर्निंग किंवा सिग्नल प्रोसेसिंग, कम्युनिकेशन्स, या सगळ्या स्पेशलायझेशन्समध्ये मास्टर्स करता येतं. 4 वर्षाचा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हा कोर्स संपल्यानंतर ज्या संधी भारतात उपलब्ध आहेत त्याच संधी परदेशात सुद्धा उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे मुलांना परदेशात किंवा भारतात ज्या कंपनीज आहेत त्याच कंपनीजमध्ये मुलं जॉब करू शकतात. मुलं रिसर्चमध्ये सुद्धा जाऊ शकतात. जे आपले गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत तर तिथे रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज असतात, तर त्यामध्ये सुद्धा मुलं जाऊन तिथे एमटेक, मास्टर्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डॉक्टरेट, PhD असं या फील्डमध्ये सुद्धा मुलांना ऑपॉर्च्युनिटीज आहेत. इंजिनिअरिंग झाल्यानंतर बरीचशी मुलं बाहेरच्या देशांमध्ये नोकरी घेतात. तर त्या देशामधलं एखादी भाषा जर त्या मुलांनी शिकलेली असेल तर त्याचा त्यांना नक्कीच फायदा होतो. तर जेव्हा इंजिनिअरिंगचा अभ्यास करताना सॉफ्ट स्किल्स किंवा कम्युनिकेशन स्किल्स सारखे स्किल्स मुलं डेव्हलप करत असतात, तर त्याचबरोबर एखादी फॉरेन लँग्वेज, त्या पर्टिक्युलर देशाची भाषा जर ती मुलं शिकलेली असतील तर त्यांना त्याचा फायदा नक्कीच होतो. तो जॉब करताना लँग्वेज बॅरियर येत नाही आणि नक्कीच फायदा होतो. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हे फील्ड खूप इंटरेस्टिंग आहे आणि यात खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. कारण इलेक्ट्रॉनिक्स हे असं क्षेत्र आहे जे आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक्स लागतं. जसं की ॲग्रिकल्चर असेल, शेतीची अवजारं असतील, सगळी इलेक्ट्रॉनिक्स अवजारं असतात. त्याच्यानंतर मेडिकल असेल, हेल्थ केअर, हॉस्पिटल्स असतील, तर तिथे जे काही इन्स्ट्रुमेंट्स आपण बघतो तर ती सगळी इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट्स असतात. डिफेन्समध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स वापरलं जातं. तर आपण जे रोजच्या आयुष्यामध्ये अलेक्सा वापरतो किंवा स्मार्ट TV वापरतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲप्लिकेशन ऑफ AI अँड ML हे जे 2 बझवर्ड्स आहेत आजकाल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग. सो इलेक्ट्रॉनिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ह्याचं एक जे कॉम्बिनेशन आहे, तर त्याच्यामुळे आपण स्मार्ट होऊ शकलो. जे अलेक्सा आहे, तर आधी आपण फक्त एक टेप रेकॉर्डर वापरायचो, ज्याच्यामध्ये आपण कॅसेट घालायचं आणि गाणं ऐकायचं. पण आता आपण डायरेक्टली त्या डिव्हाइसला सांगू शकतो की मला हे गाणं वाजवून दाखव. तर ते शक्य आहे कारण इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याच्याबरोबर हे आर्टिफिशियल आणि मशीन लर्निंग ह्याचं कॉम्बिनेशन झालंय.
तर या क्षेत्रामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत आणि मी जास्तीत जास्त मुलांना सांगेन की इलेक्ट्रॉनिक्स हे करिअर म्हणून तुम्ही पहा आणि ह्याच्यामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत आणि सगळ्या मुलांना जे कोणी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात येऊ पाहतायत तर त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि ह्याच्यामध्ये तुम्ही नक्की या आणि तुम्हाला नक्की आवडेल. सारांश. गेल्या 10 वर्षातील बदल. ऑटोमेशनमुळे लोक इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर आता अधिक अवलंबून झालेत. या क्षेत्रातल्या अनेक प्रक्रिया आता सिम्युलेशनवर आधारित आहेत, जसं की सर्किट डिझायनिंग, इंटिग्रेशन. कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता हळूहळू आकार घेत आहे. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये आपण काय शिकतो? ट्रान्झिस्टर, सेमीकंडक्टर, इंटिग्रेटेड सर्किट्स. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये आपण काय शिकतो? ट्रान्समीटर, रिसिव्हर्स, ट्रान्झिस्टर, सेमीकंडक्टर, इंटिग्रेटेड सर्किट्स. करिअरच्या संधी. कम्युनिकेशन, VLSI, एम्बेडेड सिस्टम्स, सर्किट डिझायनिंग, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल कम्युनिकेशन, ॲनालॉग कम्युनिकेशन यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. अभ्यासक्रम आणि पात्रता. 12वी मध्ये शास्त्र शाखेमधून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय आवश्यक आहेत. 2 वर्षाचा डिप्लोमा करून आपण या पदवीसाठी पात्र ठरू शकतो. 10वी नंतर 6 वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम हाही यासाठी पात्र आहे. प्रवेश प्रक्रिया. JEE मेन्स, JEE ॲडव्हान्स्ड किंवा MHT CET यासारख्या स्पर्धा परीक्षा आपल्याला द्याव्या लागतात. अभ्यासक्रम कालावधी आणि महाविद्यालय. बॅचलर इन टेक्नॉलॉजी किंवा बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग हे 4 वर्षांचे अभ्यासक्रम आहेत. MTech आणि ME हे 2 वर्षांचे अभ्यासक्रम आहेत. राष्ट्रीय स्तरावरील अनेक महाविद्यालय जसं की IIT, NIT, BITS इथे हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात COEP, VIT इत्यादी अनेक महाविद्यालय उपलब्ध आहेत. करिअरच्या संधी. प्रशिक्षणार्थी अभियंता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स निगडित अभियंता म्हणून आपण काम करू शकतो. त्याचबरोबर मशीन लर्निंगमध्ये आपण काम करू शकतो. डेटा विश्लेषक, एम्बेडेड डिझायनर किंवा नेटवर्क अभियंता म्हणून आपण काम करू शकतो. चिप डिझायनिंगमध्ये आपण काम करू शकतो किंवा सॉफ्टवेअर अभियंता म्हणूनही आपण काम करू शकतो. आवश्यक कौशल्य. सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, फॉरेन लँग्वेज, बिझनेस मॅनेजमेंट आणि फायनान्सचं ज्ञान आपल्याला आवश्यक आहे. पदवीनंतरच्या संधी. पदवीनंतर आपण 2 वर्षांचं MTech करू शकतो किंवा परदेशात जाऊन 2 वर्षांचं MS करू शकतो. पदवीनंतर आपल्याला PhD साठी सुद्धा संधी मिळू शकते. पदव्युत्तर शिक्षणासाठी पुढील स्पर्धा परीक्षा आपल्याला द्याव्या लागतात. GRE, TOEFL. विद्यार्थी पुढील शाखांमध्ये मास्टर्स करू शकतात. VLSI किंवा एम्बेडेड सिस्टम्स, कम्युनिकेशन, सिग्नल प्रोसेसिंग, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉम्प्युटर सिस्टम्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग. इतर संधी आणि आव्हानं. विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन दरम्यान संशोधन करू शकतात आणि डॉक्टरेट केल्यानंतरही ते सुरू ठेवू शकतात. परदेशातील विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने म्हणजे भाषेचा अडथळा. अंडर ग्रॅज्युएशन कोर्स दरम्यान परदेशी भाषा शिकून आपल्याला यावर मात करता येऊ शकते.